उदगीर सत्र न्यायालय, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय श्रीमती आर्यम कदम मॅडम यांच्या कोर्टासमोर सत्र खटला क्रमांक 1/2004 यामध्ये जजमेंट 21/2/2025 ला साहेबांनी कोर्टासमोर आरोपींसमोर उद्घोषित केलं, जे की फौजदारी खटला क्रमांक तक्रार 60/2003 302 IPC आणि सोबत 147, 148, 149, 452 आणि 323 या IPCच्या सेक्शन अंतर्गत नोंदवलं गेलं होतं। यामध्ये दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या खुनाच्या प्रकरणात PI गीते यांनी बसवराज पाटील यांनी गुदरलेल्या तक्रारीवरून तपास केला। यामध्ये त्यांनी साक्षीदार तपास केल्यानंतर चार्जशीट दाखल केली। त्यानुसार सरकारी पक्षाने एकूण 13 साक्षीदार ह्या प्रकरणात तपासले आणि ह्या प्रकरणात बचाव पक्षाचे 6 साक्षीदार बचाव पक्षाकडून तपासले। त्याला सरकारकडून उलट तपासणी घेण्यात आली। झालेल्या सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि बचाव यावरून एकूण 13 आरोपी, पण त्यापैकी एक मयत झाल्यामुळे 12 आरोपींना सश्रम जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती आर्यम कदम मॅडम यांनी उद्घोषित केली। सदर प्रकरण हे सुरुवातीला सरकारी वकील म्हणून सदर प्रकरणात महाराष्ट्रातील प्रसिद्ध सरकारी वकील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांची निवड झाली होती। त्यानंतर सरकारने जे तपासलेले साक्षीदार आहे आणि बचाव पक्षाचा पुरावा सरकारी पक्षाचं आलेल्या तपासाप्रमाणे आणि चार्जशीट प्रमाणे यातील एकूण 13 आरोपींनी दिनांक 23/5/2003 रोजी पाटील आपल्या घरातील गुरदाळ येथील आपल्या घरातील ओसरीमध्ये जेवण करत असताना त्या नमूद 13 आरोपींनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्यांना ओसरीतून खेचून त्यांच्या अंगणामध्ये आणले आणि तिथं फार मोठा जबर असा लाठी हल्ला शरीराच्या महत्त्वपूर्ण भागावर केला आणि तो मारण्याच्या उद्देशाने केला। सरकार पक्षाकडून आलेला पुरावा की ज्यामध्ये हे सर्व आरोपी असंवैधानिकरित्या एकत्र जमले आणि ज्या हेतू आणि उद्देशाने ते मागच्या 4 ते 5 दिवसात पुराव्या आधारे जे पुराव्यात आलं की आम्ही दिगंबर पाटलांना मारणार, संपवून टाकणार, तेव्हाच आमच्या जीवाला सुख लागणार, असे अनेक आरोपींनी यातील आरोपी त्यांच्या विरोधात ही गोष्ट आली। त्याच्यानंतर आरोपींची उपस्थिती घरच्या लोकांना पण त्यातील साक्षीदारांना 3 ते 4 लोकांना त्यांनी जखमी केलं होतं। हा सर्व बाबी पाहता आणि बचाव पक्षाचा पुरावा की आम्ही त्यावेळेस तिथं उपस्थित नव्हतो तो कोर्टाने अमान्य केला। यातील बचाव पक्षाने जो यातील पीडिता आणि विक्टिम जे होते मैताच्या घरचे लोक आणि तिथले जखमी आणि साक्षीदार यांच्या विरोधात पण काउंटर गुन्हा नोंद केला होता 307 चा। त्या गुन्ह्यामध्ये ह्या आमचे फिर्यादी आणि साक्षीदार त्यांनाही सोडण्यात आलेला आहे, त्यांना ॲक्विटल करण्यात आलेला आहे आणि ह्या नमूद प्रकरणात 1/2004 ह्या सत्र खटल्यामध्ये सर्व जीवित सध्या 13 पैकी 12 आरोपींना सश्रम जन्मठेपेची कारावास आणि इतर सेक्शनमध्ये पण यातील जवळपास सगळ्या आरोपींना शिक्षा देण्यात आलेली आहे। 452 मध्ये पण देण्यात आलेली आहे, 147 मध्ये देण्यात आलेली आहे, 149, 148, 149, 323 1 वर्षाची शिक्षा यामध्ये देण्यात आलेली आणि त्यामध्ये दंड ठोठावण्यात आलेला आहे। 302 मध्ये सश्रम कारावासा व्यतिरिक्त 10,000 प्रत्येकी दंड लावण्यात आलेला आहे। दंड न भरल्यास त्यामध्ये परत 1 वर्ष शिक्षा आणि अशा प्रकारे न्याय देऊन माननीय न्यायाधीश साहेबांनी सरकार पक्षाचा आलेला पुरावा आणि बचाव पक्ष त्यांच्या पुराव्यामध्ये पूर्णतः असफल झालेला आहे। यातील मयत आणि त्याच्या जखमी साक्षीदार आणि त्यांच्या घरच्यांना न्याय दिलेला आहे।